वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील सुप्रसिद्ध भगवान बालाजी मंदिरात महाशिवरात्रीचा सण मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला। या मंदिराचे विशेष महत्त्व म्हणजे येथे भगवान शंकराचे अत्यंत प्राचीन शिवलिंग विराजमान आहे। महाशिवरात्रीच्या निमित्तानं येथे 2 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली, ज्यामध्ये शेकडो महिला भाविकांनी आणि शहरवासियांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला। पुलगावच्या या ऐतिहासिक मंदिरात उत्सवाची सुरुवात 14 फेब्रुवारीपासूनच झाली। महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला शेकडो महिला भगिनींच्या उपस्थितीत भगवान शिव-पार्वतीचा पारंपरिक हळदीविधी सोहळा पार पडला। यानंतर 15 फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटेपासूनच दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या होत्या। प्रसिद्ध दंतवैद्य डॉक्टर मंगेश कुल्हाणे दाम्पत्य आणि इतर भाविकांच्या हस्ते भगवान शिवाचा महाभिषेक आणि रुद्रापूजन करण्यात आले। सायंकाळच्या सुमारास मंदिराचा परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला होता। शेकडो महिलांनी फुलांनी सजविलेल्या पूजा थाळीत दीप प्रज्वलित करून महाआरती केली। हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी पुलगावकरांनी मोठी गर्दी केली होती। आरतीनंतर उपस्थित सर्व भाविकांना साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद वाटप करण्यात आला। तर रात्री उशिरापर्यंत भजनांच्या सुरांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला होता। बालाजी मंदिरात असलेल्या प्राचीन शिवलिंगामुळे या ठिकाणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिर समिती आणि भाविकांच्या सहकार्याने हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला। निसर्गरम्य वातावरण आणि भक्तीचा ओघ यामुळे पुलगावमध्ये जणू कैलास अवतरल्याचा भास होत होता। भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा हा त्रिवेणी संगम अनुभवण्यासाठी आलेल्या प्रत्येक भाविकाने भगवान महादेवाच्या चरणी नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त केली। प्रतिनिधी जावेद खान, NTV न्यूज मराठी, पुलगाव, वर्धा।